नमस्कार. उंबरठा आणि ती या पुस्तकातल्या एका अशा भागावर आज आपण बोलणार आहोत जो खरं तर अनेक नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या अगदी मनातली गोष्ट आहे. चला ही भावना जरा जवळून समजून घेऊया. ही आहे स्वरा, आपली नायिका, आणि तिच्या मनात चाललेला हा संघर्ष की सणासुदीच्या दिवसात जिथे आनंद असायला हवा तिथे हा ताण का येतो. तर इथूनच सुरुवात होते तिच्या खऱ्या परीक्षेची. बघा, एका बाजूला आहे ऑफिसची डेडलाईन आणि दुसऱ्या बाजूला आहेत दिवाळीच्या पारंपरिक अपेक्षा, दोन्ही तितकंच महत्वाचं. तर परिस्थिती अशी आहे की ऑफिसमध्ये तिच्यावर प्रचंड दबाव आहे. ती एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि सध्या क्वार्टर एंड सुरू आहे. म्हणजे कामाचा इतका व्याप की एक चूकसुद्धा खूप महागात पडू शकते. पण ऑफिसमधून घरी आलं की चित्र पूर्णपणे वेगळं. घर गजबजलेलं आहे नातेवाईकांनी, आणि त्या सगळ्यांच्या तिच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. पारंपरिक दिवाळीची तयारी, फराळ, सगळं काही. आणि मग काय, सुरू होतो अपेक्षांच्या ओझ्याचा एक वेगळाच खेळ. हा असा दबाव आहे जो तिला आतून पोखरून काढतोय. पाहूया तरी नक्की कोणत्या दबावांना तिला सामोरं जावं लागतंय. एखाद्या नातेवाईकाकडून सहज बोललेलं एक वाक्य की अजून घरातून फराळाचा सुगंध येत नाहीये. आमच्या काळी आम्ही एका रात्रीत 5 किलो लाडू वाळायचो. आता हे ऐकायला साधं वाटेल, पण हे काळजाला लागतं. कारण यात फक्त शब्द नाहीयेत, यात आहे 2 पिढ्यांमधली एक न बोललेली तुलना. आणि त्यात भर म्हणजे हे वाक्य की बाहेरचं आणलं की सणाची गोडीच जाते. म्हणजे बघा, सणाचा आनंद थेट जोडला जातोय स्त्रीच्या स्वयंपाकघरातील श्रमाशी. जणू काही तिने राबल्याशिवाय सणाला चवच नाहीये. आता या सगळ्याचा परिणाम काय होतो, तर स्वराच्या मनात एक अपराधीपणाची भावना घर करते. तिला वाटायला लागतं की आपण एक आदर्श गृहिणी म्हणून कुठेतरी कमी पडतोय, अपयशी ठरतोय. बरं, आता या संघर्षाचं मूळ कारण काय आहे हे पाहूया. घरात सणाचं हे ओझं वाटलं तरी कसं गेलंय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ही तुलना बघा, स्वराची दिवाळी आणि राजची दिवाळी. कामाच्या असमान वाटणीचं इतकं स्पष्ट चित्र क्वचितच बघायला मिळतं. एका बाजूला स्वरा कोडिंगच्या डेडलाईन्स सांभाळते, पारंपरिक मिठाई बनवते, पाहुण्यांच्या अपेक्षा पूर्ण करते, म्हणजे एकाच वेळी कितीतरी आघाड्यांवर लढतीये. आणि दुसऱ्या बाजूला आहे तिचा नवरा राज. तो काय करतोय तर फटाक्यांची यादी बनवणं, बाजारातून सामान आणणं, दिव्यांची योजना आखणं. म्हणजे त्याची कामं बरीचशी बाहेरची आणि तुलनेवर सोपी आहेत. जबाबदारीची विभागणी इथे समान नाहीये हे अगदी स्पष्ट दिसतंय. आता या सगळ्या गोंधळात, या असमतोलाच्या गर्तेत एक आशेचा किरण येतो, आणि तो येतो स्वराच्या आईच्या सल्ल्याच्या रूपात. हा सल्ला तिला एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन देतो. तुझ्या आईच्या पत्रातलं हे एक वाक्य खूप महत्वाचं आहे. ती म्हणते, सण हे माणसं जोडण्यासाठी असतात, स्वतःला थकवण्यासाठी किंवा कोणासमोर स्वतःला सिद्ध करण्यासाठी नसतात. म्हणजे काय, तर कामावरून लक्ष हटवून नात्यांवर लक्ष केंद्रित करा. सणाचा खरा अर्थ यातच आहे. आणि याच शहाणपणातून आपण 3 सोपी पावले शिकू शकतो. ही अशी पावलं आहेत जी अशा परिस्थितीत प्रत्येकालाच मार्गदर्शक ठरू शकतात. तर पहिलं पाऊल आहे, परिपूर्णतेचा हव्यास सोडा. सगळं काही अगदी परफेक्ट झालंच पाहिजे हा विचारच डोक्यातून काढून टाका. दुसरं, जबाबदाऱ्या वाटून घ्या. कामाची विभागणी झालीच पाहिजे हा हक्क मागा. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या मर्यादा स्पष्टपणे सांगा. एखादी गोष्ट नाही जमणार असेल तर नाही म्हणायला शिका. आणि ह्या सगळ्याचा सार काय, तर घरात सुबकता, सजावट नक्कीच हवी, पण त्यासोबत तुमचं हसणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आपलं मानसिक स्वास्थ्य, आपला आनंद हा कोणत्याही निर्दोष पण तणावपूर्ण फराळापेक्षा किंवा सजावटीपेक्षा खूप मोठा आहे. कारण घराला खरी शोभा तुमच्या थकलेल्या चेहऱ्याने नाही, तर तुमच्या आनंदी हसण्याने येते. आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी उरतो की सण हे फक्त एक कर्तव्य, एक जबाबदारी न राहता मनापासून साजरा होणारा उत्सव कसा होऊ शकतो. यासाठी आपल्या घरात आणि आपल्या समाजात नेमके कोणते बदल घडायला हवेत, विचार नक्की करा.